ओम नमः शिवाय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या बालोपासना सिरीजच्या भाग 3 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या वेळेला आपण संपूर्ण बालोपासनेची प्रार्थनेचा व्हिडिओ टाकलेला आहे. त्याचा उद्देश असा आहे की ज्यांना कोणाला चाली येत नसतील त्या चालीत म्हणलं की थोडीशी मजा येते, इंटरेस्ट निर्माण होतो. नुसतं वाचून डोळे भराभर त्याच्यावरनं फिरतात. यूट्यूबवर बालोपासना टाकण्यामागचा उद्देश असा अजिबात नाहीये की दर रविवारी ती बालोपासना लावूनच घरी बसावं. जरूर सर्व पालकांनी आपापल्या मुलांना घेऊन जवळच्या कलावती आईंच्या शाखेत जावं, कारण सामुदायिक इतर मुलांसोबत प्रार्थना म्हटली की त्यामध्ये जास्त लक्ष लागतं आणि ती 1 तास रिगरसली म्हटलीच जाते, जसं घरी फारसं होत नाही. त्यामुळे यूट्यूबवर टाकली आहे म्हणून आम्ही ऐकू असं म्हणू नका. जवळच्या शाखेत दर रविवारी 8 ते 9 आपल्या मुलाला नक्की घेऊन जा. आता आजचा विषय आपला आहे की अगदी कोवळं मन असतं मुलांचं. म्हणजे काय की वय वर्ष 0 ते वय वर्ष 12 पर्यंत आपण मुलांना कशी काय ह्या प्रार्थनेची गोडी लावायची, आणि एकदा गोडी लावली की मग नंतर परत सारखी सारखी आठवण करायचं काम आपल्यावर राहत नाही. मग तुम्ही म्हणाल की वय वर्ष 0 म्हणजे काय बाबा? तर वय वर्ष 0 म्हणजे आईच्या पोटात असताना पासूनचे संस्कार इम्पॉर्टंट आहेत. एखाद्या मोठ्या गायिकेच्या मुलाला आपण म्हणतो बघा की तो काय बाळकडू आईच्या पोटातनच घेऊन आलेला आहे. म्हणजे त्या बाईने, त्या गायिकेने तो पोटात असताना जेव्हा काही रियाज केला असेल 12-12 तास, त्याचे संस्कार त्या मुलावर झाले आणि आता तो उत्तम गायक झाला. मग असे पोटात असल्यापासनचे संस्कार आपल्याला करायचे. म्हणजे काय की गरोदर बायकांनी सुद्धा दर रविवारी कलावती आईंच्या जवळच्या शाखेत 8 ते 9 न आळस करता बालोपासनेच्या प्रार्थनेला जा. ती प्रार्थना पोटात असलेल्या त्या पिल्लाच्या कानावर नक्की पडेल. हे मी अगदी अनुभवाने सांगते आहे, एवढ्या हक्कानी सांगते तुम्हाला वाटेल, पण माझ्या आईवडिलांनी, म्हणजे माझ्या आईने तेच केलेलं आहे, तिच्या आईने पण तेच केलेलं आहे. आणि असे संस्कार जेव्हा त्या बाळावर होतात तेव्हा त्या बाळाची काळजी करायचं कारण राहत नाही. म्हणून आजचा विषय वय वर्ष 0 ते वय वर्ष 12 पर्यंत. म्हणजे बघा कसं की लहान मुलं म्हणजे त्या मातीच्या गोळ्यासारखी असतात आणि त्याला आकार द्याल तसं ते घडत जातात. त्यामुळे त्या बालमनावर संस्कार झाले तर त्या मुलाचं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी मदत होते. आता पूर्वी काय असायचं की लहान वयात संस्कार करायला घरी आजी आजोबा असायचे आणि आजी आजोबा हेच त्यांचं सर्वप्रथम विद्यापीठ. पण आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे, मी काय कशालाही दोष देत नाहीये, परिस्थितीने ती वेळ आपल्यावर आणलेली जरी असली तरी विभक्त कुटुंब पद्धतीत एकतर ऑफिसमध्ये बिझी असलेले किंवा मोबाईलवर बिझी असलेले आई वडीलच त्या मुलाला दिसत असतात. त्यामुळे त्याच्यावर संस्कार काय बरं होणार आणि कोण करणार? तेव्हा परमपूज्य आईंनी 50-60 वर्षापूर्वी निर्मिती केलेली ही बालोपासना तिथे धावून मदतीला येते त्या आई वडिलांच्या, आणि त्या मुलावर संस्कार करण्यासाठी उपयोगी ठरते. एखादं लहान मूल असतं, त्याचे वडील घरात दारू पित असतात आणि ते हे सगळं चित्र बघतच मोठं होतं. मग ते मोठं झाल्यावर ते मूल सुद्धा नॅचरली दारू प्यायचा विचार करतं आणि त्याला ते दारू पिणं म्हणजे एकदम नॉर्मल वाटतं, कारण घरात बघितलेलं आहे. त्यामुळे परमपूज्य आईंचं म्हणणं आहे की लहान मुलांना संस्कार करण्याचं काम हे त्यांच्या पालकांचं आहे. समजा उद्या जाऊन मुलं बिघडली
तर त्याचा सर्वस्वी दोष किंवा त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आई वडिलांची आहे, असं परमपूज्य आई सांगत आहेत. मुलांना कधीच परमपूज्य आईंनी दोष दिलेला नाही. आणि सर्वात त्याच्या पुढे जाऊन जास्तीचं काम हे आयांचं आहे, कारण लहान मुलं आईला अगदी सर्वस्व मानत असतात. आई जे काय सांगेल ते ऐकत असतात. मग त्यामुळे बरेचदा काय होतं की पालकच नको असलेल्या चुकीच्या घाणेरड्या गोष्टी त्या मुलांपुढे करतात आणि मग नंतर त्याची फळं पालकांनाच भोगावी लागतात. म्हणजे मुलं हाताबाहेर जातात, व्यसनी होतात, वाममार्गाला लागतात. त्यामुळे पालकांनी काय करायचंय, तो चिखलाचा गोळा आहे ना, तो ओला असेपर्यंतच त्याला आकार द्यायला कमी पडायचं नाहीये, ती वेळ सोडायची नाहीये. एकदा जर तो गोळा कोरडा पडला तर मग आपल्या पुढे पर्याय राहत नाही. मग असा पर्याय बालोपासनेच्या रूपाने परमपूज्य आईंनी आपल्या पुढे ठेवलेला आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पटापट पॉइंट्स कव्हर करणार आहोत की ह्या एज ग्रुपच्या लहान मुलांना, मी जसं मागच्या वेळेला म्हणलं की हल्लीची मुलं ना फार स्मार्ट झालेली आहे. आम्ही आई वडिलांना कधीच प्रश्न विचारला नाही की हीच प्रार्थना रोज कशी काय म्हणायची, का म्हणायची, ती रोज म्हणून बोर होतंय वगैरे असे उद्गार आमच्या डोक्यातही आले नाहीत आणि असं आम्ही आई वडिलांना कधी म्हणण्याची हिंमतही झालेली नाही. पण आत्ताच्या पिढीची हिंमत भरपूर असल्याने त्यांना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे समजवायचं आहे. आता पॉइंट नंबर 1 आहे की सर्वप्रथम मुलांच्या आईवडिलांचा नेम नियमित असावा. नाहीतर तुम्ही आदर्श काय मुलापुढे घालणार? मुलगा म्हणेल, आई तू म्हणलंस का भजन, तू म्हणलीस का प्रार्थना, तर मी म्हणेन. त्यामुळे त्या आईवडिलांचा, आमच्या आईवडिलांचा आदर्शच एवढा दांडगा होता, सांगणारे पुढे. पॉइंट नंबर 2 आहे की मुलांना आई बाप्पांचं महत्त्व सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करा. देव बाप्पा आपलं सगळं दुःख दूर करतो हे वारंवार कोणत्या ना कोणत्या प्रकारे बिंबवायचा प्रयत्न करा. पॉइंट नंबर 3 आहे, पण दुःख दूर कधी करतो? जेव्हा आपण चांगलं वागून देवाची प्रार्थना नियमित करतो तेव्हा. पॉइंट नंबर 3 आहे की वाईट वागलं तर आई बाप्पांना आवडत नाही आणि मग वाईट वागलं तर आई बाप्पा शिक्षा करतात. मग शिक्षा करतात म्हणजे ताप येतो, दात दुखतो, परीक्षेत मार्क कमी मिळतात, अभ्यास लक्षात राहत नाही, कोणाशी तरी फ्रेंडशिप तुटते, तो मित्र बोलायचा बंद होतो वगैरे वगैरे छोट्या छोट्या गोष्टी त्यांना समजवायच्या की तू असं असं वाईट वागलास ना म्हणून देवानी ही शिक्षा केली. म्हणजे त्यांना पुढे जाऊन सतत बॅक ऑफ द माइंड राहतं की आपल्याला चांगलंच वागायचं आहे. आता पॉइंट नंबर 4 आहे की मुलांना सारखं आपल्याला बिंबवायचंय की सगळं काही देवबाप्पाच्या हातात आहे. मग देवबाप्पाच्या हातात असल्यावर त्याने जर आपल्याला ते द्यायचं असेल तर त्याला आवडती प्रार्थना आपल्याकडनं म्हटली गेली पाहिजे. आता हे संस्कार कसे करायचे आणि कसे होतात त्याचे एक छानसं उदाहरण मी इथे देऊ इच्छिते. बंगलोरच्या आमच्या आजोशी काकू आहेत. त्यांचा मुलगा आणि सून IT इंजिनियर आहेत. आणि त्यांच्या घरी अशी प्रथाच आहे, त्यांच्या मुलाची स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी आहे बरं का. म्हणजे कोणाला वाटेल की हे अडाणी लोकांचं धंदे आहेत हे सगळे, ज्यांना उद्योग नाही ते बालोपासना म्हणतात. तर असं नसून वेल एज्युकेटेड लोकांचीच उदाहरणं मी मुद्दाम तुमच्या समोर ठेवत आहे. तर त्यांच्या घरी कशी प्रथा आहे की आठवड्यातले मॅक्सिमम दिवस जेव्हा आपण घरी लवकर येऊ तेव्हा काय करायचं, संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र बसून कोणती देवाची प्रार्थना, देवाजवळ दिवा लावून त्यांची प्रार्थना एखादी म्हणायची आणि अशा चांगल्या मॉरल असलेल्या गोष्टी किंवा चर्चा एकमेकांची करायच्या. आणि त्यांना छोटीशी नात पण आहे.
आता ती मोठी जरी झाली तेव्हा तरी मी हा जो अनुभव सांगतेय तर ती तेव्हा काही फारशी मोठी नव्हती. तर त्यांनी असा सत्संग एक अर्धा तास करायची त्यांच्याकडे सुंदर अशी प्रथा आहे बरं का. तर ह्या सत्संगाचा त्या नातीवर झालेला परिणाम मला इथे सांगायचा आहे. म्हणजे देवाच्या नामानी काय होऊ शकतं आणि कसे संस्कार लागतात, पण करणं मात्र पालकांच्या हातात आहे. तर काय झालं, ते पूर्वी ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणापासून थोडं लांब त्यांच्या मुलांनी घर घ्यायचं ठरवलं. घर घेतलं आणि आता शिफ्टिंग करायचं, तर त्या घराजवळच्या शाळेमध्ये त्या नातीला ॲडमिशन घ्यायचं ठरलं. पण ती शाळा बंगलोरमधल्या सर्वात चांगल्या म्हणजे सर्वोत्तम शाळांपैकी एक असल्यामुळे तिथे 2च ऑप्शन होते ॲडमिशनसाठी. एक म्हणजे आपलं टॅलेंट पाहिजे आपल्याकडे, नाही तर पैसे म्हणजे डोनेशन द्यायची तयारी पाहिजे. तर हे त्या छोट्याशा नातीला कळल्यावर तिला एकदम प्रेशर आलं बरं का. आणि मग तिला वाईट वाटायला लागलं की आपल्या टॅलेंटवर जर आपल्याला तिथे ॲडमिशन मिळाली नाही, मी जर तो इंटरव्ह्यू सक्सेसफुली देऊ शकले नाही, तर आपल्या बाबांना भरपूर पैसे द्यावे लागतील. इथे परत संस्कारांची गोष्ट आली. आपल्या बाबांचे इतके पैसे जाऊ नयेत ह्याची जाणीव असणं, ह्याला संस्कार म्हणतात. नाहीतर आपल्या बाबांकडे भरपूर पैसे आहेत, त्यांनी माझ्यासाठी दिले तर कुठे बिघडलं, मला माझ्यासाठी करायलाच पाहिजे वगैरे ही वृत्ती, मॅक्सिमम वृत्ती सध्याच्या पिढीची आहे. पण तिला असं प्रेशर येणं हे तिच्या संस्कारांचं दर्शन घडवतंय. मग तिने आजीला विचारलं की आजी, देवबाप्पा लहान मुलांची प्रार्थना लवकर ऐकतो का ग, असं तू नेहमी म्हणतेस ते खरं आहे का ग? आजी आपली हो म्हटली. आजीला बाकी काय तिच्या मनात चाललंय याची कल्पनाच नाही. मग त्या नातीने काय ठरवलं की देवबाप्पा मला त्या इंटरव्ह्यूमध्ये चांगले मार्क मिळू देत, म्हणजे माझ्या बाबांचे पैसे वाचतील आणि मला ती चांगली शाळा पण मिळेल, आणि असं झालं ना तर मी 11 वेळा रामरक्षा म्हणेन, असं तिने आईबाप्पांच्या फोटोपुढे सांगितलं. आणि त्याप्रमाणे तिचा इंटरव्ह्यू छान होऊन तिला तिच्या टॅलेंटवर त्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळाली. आणि मग तिने रामरक्षा ज्या दिवशी म्हटली त्या दिवशी असं असं मी मनात बोलले होते असं आजीला सांगितल्यावर आजीला सुद्धा खूप प्रेमाने गहिवरून आलं आणि मुलांवर झालेले संस्कार तिथे आपल्याला दिसून आले. त्यामुळे आई बाप्पा हे सगळं करू शकतात हे मनावर बिंबवा, म्हणजे या पैशांच्या जगमगाटात सुद्धा आपली मुलं सात्विक निपजतील, ती सात्विक होतील. आता 5वा पॉइंट आहे, स्वतःचे बालोपासनेचे अनुभव शेअर करा. बालोपासना नाही तर इतरांनी काय दुसऱ्या प्रार्थना देवाच्या म्हटल्या असतील त्यापासून आईवडिलांना काय फायदा झाला हे मुलांना सोप्या भाषेत सांगत राहा. 6वा पॉइंट आहे, आई बाप्पा बालोपासना म्हटली की आपली तब्येत छान ठेवतात, आपल्याला मार्क छान मिळतात आणि असं सगळं होऊन आपण एक दिवशी मोठा माणूस होतो आणि आपलं करिअर छान होऊन आपल्याला छान नोकरी लागते. मग आपण पाहिजे तसं मोठं घर, गाडी, बंगला हे घेऊ शकतो. पण ते घेतल्यावर आईबाबांना, आजी आजोबांना आणि आई बाप्पांना म्हणजे देवाला विसरायचं नाही, असं सारखं मुलांना काउन्सिलिंग करत राहा त्यांच्या. आणि समजा आईबाबांना आणि आजी आजोबांना आणि देवाला विसरलात ना पैसे आल्यावर, तर मग देवबाप्पाचा कोप होतो आणि मग ती गाडी बंगला मिळालेली सगळी देवबाप्पा घेऊन टाकतो. अशा पद्धतीचं तुम्हाला काय वाटेल, पॉइंट्स हेच असले पाहिजेत असं नाही, इतर काही पॉइंट्स इन्क्लूड करून मुलांचं काउन्सिलिंग जसा वेळ मिळेल तसं करत राहा. आता 7वा पॉइंट आहे की छोट्या छोट्या थोड्याशा वाईट घडलेल्या किंवा चांगल्या घडलेल्या गोष्टींचं भांडवल करून त्या बालोपासनेची महती किंवा महिमा कसा पटवून द्यायचा त्याचं एक उदाहरण मी देणार आहे. आमच्याकडे बिबेवाडी शाखेत
भोसले काकू म्हणून आहे आणि त्यांची मुलगी गौरीताई ही आता लग्न होऊन कोल्हापूरला असते. पण ती काय करायची तिच्या मुलांना वळण लागण्यासाठी, तिची मुलगी स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेते म्हणजे अजून पण घेते. तर ती जेव्हा घ्यायची ना भाग, तेव्हा समजा त्या मुलीने बालोपासना काही दिवस म्हणली नसेल आणि ती कॉम्पिटिशन ती हरली, तर गौरीताई सांगायची की बघ लावण्या, तू ना ही बालोपासना म्हणायला आळस केलास ना, म्हणून देव बाप्पांनी तुला ती कॉम्पिटिशन जिंकू दिली नाही बघ, म्हणून तू हरलीस. आणि समजा मग त्या असं सगळं ऐकून ती मुलगी बालोपासना म्हणायला सुरुवात करायची आणि मग तोपर्यंत पुढची कॉम्पिटिशन यायची, ती कॉम्पिटिशन ती जिंकायची. मग गौरीताई सांगायची बघ, तू बालोपासना म्हटल्यामुळे आता तू कॉम्पिटिशन जिंकलीस की नाही, तुझा पहिला नंबर आला की नाही. म्हणजे काय, मला सांगायचंय की ज्या काही वाईट गोष्टी घडतील किंवा मार्क कमी मिळाले असतील, काही वाईट होईल, ताप आला असेल, काय होत असेल, पडले असतील, लागलं असेल, तर मुलांना सांगायचं बघा तुम्ही आत्ता प्रार्थना म्हटली नाहीत ना म्हणून अशी शिक्षा झाली. पण चला बरं, आत्ता आजपासून प्रार्थना म्हणायला लागलात ना, मग समजा एखादी चांगली गोष्ट झाली की परीक्षेत छान मार्क मिळाले, तर लगेच ते रिलेट करायचं आणि मुलांना सांगत राहायचं की ह्या गोष्टींमुळे असे अनुभव येतात आणि जर आपण प्रार्थना म्हणायला आळस केला तर मग अशा अशा वाईट गोष्टी पण घडू शकतात, असं त्यांना त्यांच्या भाषेत त्यांना समजेल असं काउन्सिलिंग करायला काहीच हरकत नाही. आता 8वा पॉइंट आहे, सध्याच्या काळात काउन्सिलर किंवा सगळ्या शाळांमध्ये पण अशी फॅड आली आहेत बघा, टीचरनी मुलांना अजिबात मारायचं नाही, आईवडिलांनी त्यांच्या कलांनी घेत राहायचं. तर मला सांगायचंय की संस्कारांच्या बाबतीत मात्र कलांनी घेतलं तर म्हातारपणी मुलांच्या कलांनीच घेऊन तुम्हाला वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येईल. त्यामुळे संस्कार करताना थोडंसं कठोर होण्याची गरज असते. माझी मावशी वरळीला राहायची आणि तिच्या 3 मुलांना तिने असं वळण लावलं होतं की बालोपासना म्हटल्याशिवाय मी अन्नाचा एक कण सुद्धा त्यांना देणार नाही, दूध प्यायला देणार नाही. मग ती मुलांच्या हातात काय असतं बरं आईने ठरवल्यावर. आणि म्हणून परमपूज्य आई म्हणतात की आईचं जास्त कर्तव्य आहे, आईचं जास्त काम आहे मुलांना वळण लावायचं. आणि त्या मावशीनी तसं केलं आणि कितीही मस्तीखोर असलेली मुलं सुद्धा बालोपासना म्हटल्याशिवाय पुढे जायची नाहीत. आणि आता ती तिघही माझी भावंड परमपूज्य आईंचा प्रसार आणि प्रचार जोरात करत आहेत आणि करिअर वाईज सुद्धा त्यांचं सगळं काही परमपूज्य आईंच्या कृपेने उत्तम आहे. मग सांगायचा मुद्दा काय आहे इथे की संस्कार करताना कलानी न घेता तिथे थोडासा कठोरपणा आणायला पाहिजे. सध्याच्या पालकांना बालोपासनेची जी आपली वेळ आहे सकाळी 8 ते 9 ती म्हणजे पहाट वाटते, साखर झोप. तर तो आळस हा शुल्लक फालतू आळस बाजूला ठेवा, नाहीतर मुलांचं भवितव्य पण अंधारात आणि तुमचं म्हातारपण पण वृद्धाश्रमात घालवण्याची आत्ताच तयारी ठेवायला हरकत नाही. एक केअरटेकर फंड चालू करायला हरकत नाही SIP करून. म्हणजे मुलांनी बघितलं नाही तर आपल्याला केअरटेकरच्या सहाय्याने जगायचं आहे हे डोक्यात नक्की ठेवा. नाहीतर तो आळस सोडा आणि सकाळी उठून दर रविवारी मुलाला बालोपासनेला घेऊन जा. लाड करायचे तिथे नक्कीच लाड करायचे, पण हे फालतू संस्कारांच्या बाबतीत हे फालतू शुल्लक लाड, माझ्या बंड्याला झोपू दे किंवा त्याला उपाशी कसा तो ठेवणार, तर तो तिथे कठोरपणा आणून बालोपासना किंवा देवाची प्रार्थना म्हणण्याची गोडी लावायचं पालकांनीच मनावर घेतलं पाहिजे. आता 9वा पॉइंट आहे, माझ्या आईवडिलांचा मी मगाशी म्हणलं तसा आदर्श इतका मोठा होता की ते जातात सगळीकडे नेमाला आणि आपण आपले आळसाने झोपून आहोत ही लाज वाटायची. एखाद दिवशी बालोपासनेला गेले नाही किंवा बालोपासना मी म्हटली गेली नाही तर आईचा ॲटिट्यूड बदलायचा.
ती माझ्याशी अबोला धरायची आणि आईने अबोला धरलाय म्हणजे माझ्याकडनं काहीतरी चूक झालेली आहे हे मला कळून यायचं. मग आईला चांगलं वाटावं, आईने माझ्याशी बोलावं म्हणून का होईना मी बालोपासनेला जायची. मी बालोपासना दररोज म्हणायची आणि अशा याने मला बालोपासनेची गोडी लागून मग ते अंगवळणी पडलं आणि मग त्याचा जो महिमा आहे, त्याची महती आहे ती मनाला पटली आणि ती आजपर्यंत सोडावी असं वाटत नाही. आता 10वा पॉइंट आहे. तुम्ही म्हणाल की खूप वेळेला आई किंवा बाबांपैकी एक जण एकालाच बालोपासनेची महती किंवा त्याचं प्रेम असतं किंवा त्या बालोपासना म्हणावी अशी इच्छा असते. मग त्या केसमध्ये काय करायचं? त्या केसमध्ये आई किंवा वडिलांनी हे गट्स दाखवणं गरजेचं आहे. प्रसंगी इतर कुटुंबातील सदस्यांच्या विरुद्ध जाऊन बालोपासनेची जबरदस्ती करण्याचे गट्स किंवा ती हिंमत किंवा तो वाईटपणा घ्यायला काहीही हरकत नाही आपल्या मुलाचं भवितव्य घडवण्यासाठी. आणि शेवटी अहो बुद्धिदाता तोच आहे. हे गट्स तुम्ही दाखवलेत, हे प्रयत्न दाखवलेत ना की त्या मुलाला तुमच्या बुद्धी देणाऱ्या पण त्याच आहेत आणि घरातल्यांचा विरोध कमी करण्याची बुद्धी देणाऱ्या सुद्धा त्याच आहेत. पण आपण ते गट्स किंवा तो वाईटपणा घ्यायला मागे पुढे करतो आणि मग शेवटी रडत बसतो. तर सध्या पालकांनाच हे बालोपासनेचं महत्त्व पटणं ही काळाची गरज आहे. पालकांना IT इंजिनियर किंवा IT क्षेत्रात किंवा मोठ्या पदावर असलेल्या पालकांना पैशापुढे बालोपासनेचं महत्त्व तितकंसं वाटत नाहीये, तितकासा विश्वास बसत नाहीये. परंतु जर सगळ्यांना आपला मुलगा, आपलं मूल करिअरमध्ये, पर्सनल लाईफमध्ये सक्सेसफुल व्हावं आणि त्याने एक चांगलं माणूस म्हणून जगावं, तसंच तुमची शेवटपर्यंत काळजी घ्यावी असं जर वाटत असेल तर अगदी ह्या क्षणापासूनच थोडीशी नजरेआड झालेली ती बालोपासना परत आपल्या रुटीनमध्ये आणा. आपण स्वतः म्हणायला चालू करा, आपल्या मुलाकडून सध्या 2 प्रार्थना रोज तरी म्हणून घ्यायचा निश्चय करा आणि तशी कृती करा. म्हणजे काय चमत्कार होतो तो नक्की अनुभवा आणि मला कमेंट करून किंवा मोबाईलवर नक्की कळवा. आता पुढच्या बालोपासनेच्या भागात आपण तरुण मुलांसाठीचे फायदे समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे का होईना तरुण मुलांना सुद्धा ह्या बालोपासनेची गोडी लावण्यासाठीचे हे आपले प्रयत्न असतील. धन्यवाद.